नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण दाखवतोय रवा मैद्याची शेवई. तर त्यासाठी बघा आपण इथं मैदा घेतलेला आहे. तर 2 कप मैदा मी घेतलेला आहे. 2 कप मैदा कुठलीही मोठी वाटी घ्या, त्या वाटीच्या मापाने पण तुम्ही हा मैदा घेऊ शकता. तर मैदा आपण बघा व्यवस्थित असा हा छान चाळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं अर्धी वाटी म्हणजे 2 कपाला आपण 1 कप असा हा बारीक रवा घेतलाय. चवीनुसार आपल्याला मीठ लागेल आणि पीठ मळण्यासाठी पाणी लागेल. तर सर्वात आधी परात घेऊया. परातीमध्ये आपण मैदा घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घेतलेला आपण रवा आहे तो मिक्स करूया. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलंय. आता रवा, मैदा आणि मीठ आपल्याला छान एकसारखं असं मिक्स करून घ्यायचंय. तर हाताने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं पीठ न मळवता आपल्याला मध्यम असं हे पीठ तयार करायचे. एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता. तर इथं बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता सर्व पीठ आपल्याला चांगलं हे मऊसूत असं करून घ्यायचे. ह्याला आपण अजिबात अजून तेलाचा हात लावलेला नाहीये. तर अशा पद्धतीने बघा पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचे. तर इथं बघू शकता तुम्ही पीठ छान मळून घेतलेलं आहे. ह्याला तेल वगैरे मी अजून काही लावलेलं नाहीये. असा आपला हा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला एक 15-20 मिनिटं छान भिजवून घ्यायचा. म्हणजे ह्याच्यातला रवा आहे तो पण आपला चांगला मैद्यात एकजीव होईल. तर इथं बघा आता 15-20 मिनिटानंतर आपण इथं शेवया बनवायला घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपलं पीठ आहे ते छान आता भिजलेलं आहे. व्यवस्थित असं पिठामध्ये आपला रवा छान मुरलेला आहे. म्हणजे एकसारखा ह्याचा एक जीव झालेला आहे. आता आपल्याला शेवया ज्या बनवायच्या तर इथं आपण सोऱ्याने बनवणार आहे. तर आपण एकदम सोऱ्याची एकदम छोट्या होलची ताटली इथं लावलेली आहे. म्हणजे आपल्या शेवया आहेत त्या छान नाजूक पडल्या जातील. आता हातावर पुन्हा एकदा गोळा चांगला मळून घ्यायचा. तर इथं बघा तेलाचा बिलकुल आपण वापर केलेला नाहीये आणि व्यवस्थित असं पीठ एकसारखं आपल्याला हातावर मळून घ्यायचं. सोऱ्यात भरून आपल्याला ह्या सोऱ्याने आपल्याला इथं शेवया पाडून घ्यायच्यात. तर ताट घेतलंय आपण. ताटामध्ये छान अशा आता ह्या शेवया आपण करायला घेतलेल्या आहेत. थोडं जड जातं पण शेवया ह्या सोऱ्याने खूप छान होतात. त्यामुळे आपण आज ह्या कुरडईच्या सोऱ्यानेच आज ह्या शेवया आपण इथं बनवायला घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा शेवया आता ताटामध्ये आपल्याला सुकायला ठेवायच्यात. अशा पद्धतीने बघा एक एक पदर घेऊन आपल्याला व्यवस्थित असा ताटामध्ये आपल्याला सुकण्यासाठी ठेवायचं आहे. जास्त ह्याचा गुंता करायचा नाही. व्यवस्थित अशा एकसारखी आपल्याला ही तार आहे ती सुट्टी सुट्टी करून आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायची. तर इथं बघू शकता सुंदर अशा शेवया होऊ शकतात आपल्या. तर अशा पद्धतीने बघा आपण रव्या मैद्याच्या छान ह्या शेवया बनवलेल्या आहेत. सुटसुटीत अशा शेवया ह्या सोऱ्याने पडल्या जातात. तर इथं बघू शकता 3 ताटं भरून आपल्या शेवया छान झालेल्या आहेत. तर शेवया बघा आपण ह्या फॅनवर फक्त वाळवल्या, त्याला उन्हात बिलकुल ठेवलेल्या नाही आहेत आपण. तर आता बघा संध्याकाळच्याच मी शेवया केलेल्या आहेत आणि मस्त बघा वाळलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या शेवया आपण आता बघतोय. तर दोन्ही बाजूने शेवया छान वाळून निघालेल्या आहेत आणि जशाच्या तशा अगदी एकही तार बघा ह्याची तुटलेली नाही आहे. अख्ख्याच्या अख्ख्या शेवया आपल्या छान निघालेल्या आहेत. तर इथं बघू शकता अगदी कडकडीत अशा शेवया आपल्या वाळून निघालेल्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी जरी तुमच्याकडे शेवयाचा पाट नसेल किंवा सोऱ्या नसेल तर असा कुरडईच्या सोऱ्याने तुम्ही शेवया करू शकता. सुंदर होतात. अगदी वर्षभरासाठी तरी तुम्ही ही जी साठवणीसाठी ह्या शेवया भरपूर तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.